नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं निशा आणि मम्मी रेसिपी. तर सर्वात सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आता मार्केटमधनं आलेली आहे. तर सकाळचे 9 वाजलेले तर अजून गुड मॉर्निंगच आहे तुमच्यासाठी. तर खूप दिवस झाले आमच्या घरी, म्हणजे आपल्या घरी जसं नॉनव्हेज बनवलेलंच नाही आहे. तर म्हटलं मम्मी प्लीज आज काहीतरी असं चटपटीत बनव. तर मम्मी काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगेल मम्मी. तर मी आज तुमच्यासाठी 65 चिकनचं बनवणार आहे. चिकन 65. चिकन 65. आता मला पण इंग्लिश बोलण्याचं ते लावायचं ऍपवर येतं ते आलेले ते म्हणे तुम्ही 10 मिनिटं शिकू ऍप. शिकू ऍप 10 मिनिटं तरी बरं. म्हटलं थोडं थोडं ट्राय करून आपण पण ट्राय करून बघू. आपण पण आउट ऑफ फिरायला जातो, थोडं इंग्लिश आलेच पाहिजे आपल्या. तर मी तुम्हाला आज चिकन 65 बनवणार आहे आणि मी ते बोनलेस त्याच्यासाठी चिकन लागतं. तर मी ते अर्धा किलो आणलेलं आहे आणि मेंबर 3च खाणारे आहेत. तर ते कसं कसं बनवायचं ते मी सांगते आणि काय काय साहित्य लागतं ते पण सांगते. तर चला. मला एक कमेंट होती का हात असे जाळ्या उचलून उचलून मम्मीचे हात खूप निब्बर झालेले. तर मम्मी सांगेल. तर बघा काय करू, या हाताला 35 वर्ष झाले काम करून करून. माझ्या हाताला गट्टे पण पडलेले गाडी चालवण्यामुळे. आणि बघा मम्मीला ना गट्टे पडले आणि चेक करायला जायचंय. हा 2-3 वांग्याचे काटे घुसले, त्याला कुरूप झालेले. त्रास मला काहीच नाहीये त्याच्याला, पण म्हटलं जाऊ चेक करून येऊ. आणि काट्यांचं कुरूप झालेलं आहे ते, त्याचा काहीच त्रास होत नाही. आता वयानुसार होणार माझ्या हात काय करणार त्याला. आणि म्हणे म्हणजे निबर झाले ते त्याच्यामुळे निबर नाही, ते स्किन लूज झाली ना त्याच्यामुळे असं वाटतंय आपल्याला. आणि मी एक रील टाकली होती मम्मी नाही का त्या दिवशी. तर मला खूप जण म्हणे तू मम्मीलाच काम सांगते का, मम्मीच करते. मम्मीने ना 1-2 पुऱ्या दाखवण्यासाठी आम्ही केलं, नंतर मीच केलं. असं काही गैरसमज करू नका का आम्ही मम्मीला कामाला लावून देतो. मी काय करते, मी पण थकलेली असते त्याच्यामुळे थोडंसं आयटम मी करते आणि बाकीचं उरलेलं निशा करते. आता मी 2-4 पुऱ्या लाटून दाखवल्या तिला कशा करायच्या आणि 2-4 तळून दाखवल्या. मग मी बसली, मग बाकीच्या तिने दाखवल्या. आणि आता पण मी आता चिकन 65 जे बनवणार आहे ते पण मी आता कट करून दाखवणार. 2-4 पीस मी तुम्हाला करून दाखवेल माझ्या पद्धतीने, बाकीचं ती तळेल. फोडणी देताना मी दाखवेल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्हाला काही गैरसमज करू नका. मुलगी आहे, मुलीला कधी पण आईचीच कळ लागल. ती काही सुनबाई नाही का ती केलं तर करूच दे, तसं काही नाहीये. मुली मुलीच असतात, सून असती. तर त्याच्याकरता तुम्ही असा गैरसमज करू नका. आणि आपण केलं, आपली कला त्यांना दाखवली तरच पुढचं त्यांना येईल ना. हे मेन आहे का नाही. माझ्यामुळे तुम्ही पण शिकतात आहे ना, तर काही गैरसमज करू नका. आज मम्मी जे चिकन 65 बनवणार आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल, किती प्रमाण लागेल सगळं मम्मी सांगेल आता. तर हे बघा अर्धा किलो मी बोनलेस चिकन आणलेलं आहे. ओके. त्याच्यासाठी बघा 1 लिंबू, भरपूर साहित्य आहे. तांदळाचं पीठ, लसूण, 1 चम्मच दही लागेल, कॉर्नफ्लॉवर लागेल, जिरं, धना पावडर, जिरा पावडर, आपलं हे काय आहे किचन किंग मसाला, हे आपली मिरी, काळी मिरीचं ते आपल्याला बारीक हे करून टाकायचं आहे, ब्लॅक पेपर, आणि हे चवीनुसार मीठ, काही हळद, काही मसाले जे लागले त्याच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं. आता फक्त मी पीस करते आणि तुम्हाला दाखवते चिकनचे कसे काप करायचे दाखवते. आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य पण कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आणि कढीपत्ता तुम्हाला घ्यायचंच आहे, कढीपत्ता लागणारच आहे आपल्याला. आणि कढीपत्ता आमच्या इथं खूप मोठं झाड आहे. हो मम्मीचं. आणि गावठी घाल, खूप वास येतो, हातात धरलं तरी वास येतो. हो सुंदर असा. तर हळू गा बाई. तर अशा प्रकारे चिकनचे पीस करून घ्यायचे. साधारण मम्मी किती असेल चिकन? अर्धा किलो आणले. ओके, अर्धा किलो चिकन मम्मीने आणलं. एकदम स्वच्छ असं करून घेतलेलं आहे. स्वच्छ आणलं घरी पहिले धुवून घ्यायचं. तर मी स्वतः कसं धुते, थोडं मीठ टाकून ठेवते 5 मिनटं आणि स्वच्छ धुवून घेते. कारण की जी काही थोडंसं घाण वगैरे असेल ना त्याला, ती सगळी निघून जाते. मी आता हे धुवून ठेवलेलं आहे. एकदम प्रॉपर मम्मीने धुवून ठेवलं. आणि बघा किती छान अशी कटिंग करते. तुम्हाला जर लांब पीस हवे असेल, काही वेगळा शेप हवा असेल, तुम्ही करू शकता. बघा कसे मस्तपैकी मी आता याचे लांबकुडे असे छान तळण्यासाठी पीस बनवलेले आहेत. जास्त मोठे पण नको, जास्त मोठे जर ठेवलं ना तर ते आतमध्ये ना कच्चे राहतात. त्याच्यामुळे असे पीस मी छान बनवले. आता याला 2-3 पाण्याने मी धुवून घेते. स्वच्छ आता मम्मी परत धुवून घेते. तर इकडे बघा तुम्ही, मी आपल्या मिरच्या आहे ना ते अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत सगळ्या. मिरच्या झाल्या आहे कापून. कढीपत्ता धुवून स्वच्छ त्यालाही कापला आहे, तो पण बारीक कापून घ्यायचा आहे. कोथिंबीर, लिंबू आणि बघा हे लसूण. लसूण आपल्याला अजून लागणार आहे भरपूर.
आता मॅग्नेट कसं करायचं आणि ते 10 मिनिटासाठी कसं ठेवायचं ते मम्मी दाखवेल. मी 3-4 पाण्याने मस्तपैकी धुतलेलं आहे. आता आपल्याला एक अर्धा लिंबाचा रस आपल्याला टाकायचं आहे याच्यात. आता हे मॅग्नेट कसं करायचं ते मम्मी दाखवते. लिंबू आणि मीठ. सगळं टाकून दे. मीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे हो एकत्र व्यवस्थित झालं पाहिजे मग. हो झालेलं आहे. लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे. तर आपल्याला 2 चम्मच आले लसूणची पेस्ट टाकायची आहे. मी रेडीमेडच पेस्ट आणलेली आहे. बस आपल्याला आता दही टाकायचं साईड. ओके. दही याने मॅग्नेट करून ठेवलं ना 10 मिनिटासाठी खूप छान होतात. ते एक जीव होतात आणि खूप छान लागतात. काश्मीर मिरची आपली, लाल मिरची, तिखट, धनापूड 1 चम्मच. ओके. धनापूड, जिरापूड, आपले ब्लॅक पेपर म्हणतात आम्हाला काही येत नाही. तर ते माझ्याकडे अशी हे नाही आहे, तर मी अशी बाटली आणली तर तेच मी करून टाकते. बस मग बस. आणि हा कापलेला कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे. 2 चम्मच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचे तांदळाचं पीठ आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं. याने म्हणजे याचं कोटिंग मस्तपैकी बसते. घे आता हाताने डायरेक्ट त्याने करून घे. तर आपल्याला हे असं मस्तपैकी मॅग्नेट करून ठेवायचं. करून 10 मिनिटासाठी आपल्याला. खूप इझी पण खायला खूप सुंदर ना मम्मी. हो पावसाळ्यात मस्त. पावसाळ्यात गरम गरम मस्तपैकी खायला खूप छान मजा. आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे मस्तपैकी. तर हे बघा आता हे मम्मी बोलली की हे 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे. तर आपण आता हे 10 मिनिटासाठी ठेवून देऊ. A few moments later. काही चॉप करता येत नाही, पण मी माझ्या पद्धतीने असं सगळा हा बारीक करून टाकला आहे. अजून काही सवय नाही चॉप करायची, तरी पण मी माझ्या पद्धतीने खूप छान बनवलं. लागल हाताला. हे माझ्या मोठ्या मुलीने चाकू दिलेला आहे, सांभाळून ठेवला मी. म्हटलं काही उपयोग येणार नाही, आपल्या काय भाज्या कापू लागतं, पण तरी त्याचा आज उपयोग झाला. तर आपलं हे मॅग्नेशन मस्तपैकी झालेलं आहे. मॅग्नेट झालेलं आहे. जवळजवळ आता 20 मिनिटं झाली याला. आता मस्तपैकी झालेला आणि सुगंध पण छान येतोय. आणि हे तळल्यानंतर जर कशी फोडणी द्यायची ते तुम्हाला मग मी दाखवेल. तर आता आपण हे तळून घेऊया. 2 चम्मच एकच टाका तेल टाकते मस्त गरम. तर तळायच्या आधी आपल्याला याच्यात गरम गरम मस्त तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग परत हलवून घ्यायचं आहे. मग आपल्याला तळायला घ्यायचे. तुम्ही आधी पण टाकू शकता आणि नंतर पण टाकू शकता. कडकडीत असं गरम तेल. ओके. जे चांगले कुरकुरीत होता, क्रिस्पी लागतात ते गरम तेल टाकल्यावर. म्हणून आपण हे वरतून तेल टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता स्टिकची किती छान दिसते. एकदम मस्त आलं आहे. आणि इकडे कढाई ठेवलेली आहे, तेल ठेवलं आहे त्याच्यात म्हणजे गरम करायला. बघू आता आपण तेल गरम झालं का. झालेलं आहे गरम. 65. आता एक आपल्या मंद गॅस आपल्याला बारीक. कमी याच्यातच ठेवायचं, कारण जर जोरात केला तर वरती कडक होतील, खुसखुशीत होतील, आतमध्ये कच्चे राहतील. त्याच्याकरता आपल्याला लो याच्यावरच करायचं आहे. आपल्याला कमी गॅसवरच करायचं आहे. तुम्ही आमचं कमीच आहे, तर मी एक पीस आता टाकते. गरम झाले तेल चांगलंच मस्त.
खाताना इतके सुंदर लागतं हे. वरती त्याचा कढीपत्ता आला आणि इतकी छान दिसते आणि तडतड मस्त आवाज येतोय. पूर्ण बारीक गॅस ठेवायचा आहे कारण की मध्ये आपल्याला कच्चे नको राहिला आणि पूर्ण म्हणजे असं बारीक थोडा वेळ गॅसवर लागतो, तळून पण घ्यायचं मग आहे. चांगलं होतं ना. हो. आणि नंतरच पलटवायचे नाही, लगेच पलटवायचे. थोडं होऊ द्यायचं, हम्म. नंतरच पलटवायचे ते. हम्म. म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत होतं ते. तर आता पूर्ण छान तळून झालेलं आहे. मम्मीने आता सगळे तळून झाले. आता याला परत क्रिस्पी करण्यासाठी थोडीशी फोडणी द्यायची आहे आपल्याला. ती कशी द्यायची ते पण सांगा, कारण आपण मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता तो ठेवलेलाच आहे साईडला आणि कोथिंबीर. इकडे आता तळून झालेलं आहे. इकडे होत आहे अजून परत. ते बारीक गॅसवर ठेवला म्हणून वेळ लागतोय. ठेवलेलं आहे ना आपण, जे तळलेलं तेल आहे ना त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची त्याला. आता तेच तेल आहे. अर्ध काढून घेतलं आणि थोडं ठेवलं आपल्याला याच्यात. तेच तळलेलं तेल आहे. 2-3 कढीपत्त्याची पाने टाकते. हे किती छान करता तुम्ही हे लोक नेपाळी लोक ना, चायनीज लोकांना सवय राहते. त्यांचा बिझनेस असतोय, काम आहे बिचाऱ्यांचं. मी फिक्के मिरच्या घेतलेल्या आहे. कारण की उन्हाळा आहे ना. दाटा खाली आलं तरी काही नाही ना, नाही तर तिखट. जोरात कधी गॅस. तर आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. चॉप केलेला नाही, बारीक मस्त पैकी. कधीच केलेलं नाही, असं पहिल्यांदा आहे मला असं केलं. तर लई छान असं सुंदर असा सुगंध येतोय. येतच नाही मला लसूणचा. पण केलं जातं. आणि मस्त एका बाजूने धरून चाकूला आपले हे चिकनचे जे पीस आपण तळलेले होते एकदम कुरकुरीत. तर हे बघा, तोंडाला पाणी आलं. कढई जरा गरम झालेली आहे. छान मम्मी आता मस्त हलवून घेते आणि तोंडाला असं मस्त चला कधी खाऊ. आपण पनीर चिल्ली करतो ना, हो. फक्त ग्रेव्ही करायचं राहिले, फक्त इतकं सुंदर झालेलं एकदम. तुम्ही शेजवानसाठी सोबत खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकतात. तुम्हाला हवं असेल तर स्टार्टरमध्ये आपण खातोच. छान सुगंध येतोय. नॉनव्हेज म्हटलं तर आवडीचं आहे. तर अशा प्रकारे झाले. थोडंसं झालं का लगेच प्लेटमध्ये आणून 1-2 पीस मी खाईल. छान मस्त चिकन 65 आपलं रेडी आहे. तर बघा एकदम मस्त खूप छान सुगंध येतोय मस्त. आता मी मम्मीला दाखवते आणि मम्मी खाणार आहे. मम्मीला आवडतं नॉनव्हेज आहे ना मम्मी. हो, चिकन शिजवायला आता जवळजवळ 1 महिना झाला. 1 महिन्याच्या नंतर आम्ही केलेले. एकाच दिवस मी मासे वगैरे केले होते, तर ते दाखवले होते तुम्हाला. तर हे बघा. तर आता खाऊन दाखव तू. एक खाऊन दाखवू का? हो. एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. एकदम अप्रतिम. तुम्ही पण करा. त्यात ते लसूण मिरची नंतर टाकत एकदम मस्त लागतंय. हा मम्मा. लागलं तर तुम्ही पावसाळ्याच आणि आता हे ठेवून काही फायदा नाही. खाऊन घे म्हणजे थोडं खाऊन घेऊ, कारण की नरम नरम होऊन जातील. ते गरम गरम स्टार्टर छान लागतं. तर आता मम्मीला आपण खायला लावू आणि मग मम्मीशी बोलू. आणि मम्मीने काय शॉपिंग केली ना ती पण दाखवते तुम्हाला. मस्तपैकी नाश्त्याला म्हणा, कशाला म्हणा, असं एकदम स्टार्टर, टेस्टीसाठी, थोडेसे पाव किलो बी आणलं तरी चालेल. एकदम 5-10-15-20 मिनिटाची रेसिपी आहे. 5-10 मिनिटं तुम्ही मॅरिनेट करून ठेवलं तरी चालतं. असं काही नाही, काही अर्धा तासच पाहिजे असं काही नाही. आपल्याला जर चालू करायचं असलं तर गरम गरमच खाऊ शकता, कारण गरम गरमच छान लागतात ते. आणि फोडल्या दिल्यानंतर तर लसणाचा
तर सुगंध Flavor अजूनच छान येतो. भारी वाटतो. हम्म. त्याचा फ्लेवर तर अजूनच चांगला वाटतो. तर तो एकदम मस्त लागतात. तुम्ही एकदम भारी एकदम करून पहा, खाऊन बघा. तर अशा प्रकारे मी ती Chicken 65 बनवली. कधी बनवत नाही, पण पहिला चान्स आहे माझा बनवण्याचा. असंच मनात आलं काल माझ्या. आणि छान म्हटलं बनवली पण. मंगळवारी तर आम्ही मंगळवारी शनिवारी खात नाही चिकन. आज बुधवारी म्हणून केलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही उद्या दाखवणार आहे, त्याच्यामुळे मी बुधवारी केलेले. तर हे झालं आपलं चिकनचा प्रकार. तर मी गावात गेली तर मला जरा उन्हाळा आहे, तर कॉटनच्या साड्या घ्यायच्या होत्या 2. तर बघा मी या साड्या घेतलेल्या आहेत 2. हिची किंमत 1595 रुपये. पण कॉटनची आहे, म्हणजे सोबत उन्हाळ्याच्या, आहे, ऑफिसर छान टाईप आहे. आहे ती. आणि एक ही घेतलेली आहे. ही पण छान आहे. तर ही कितीची आहे? अंगावर टाकून दाखव ना. ही 1695ची, म्हणजे ही 1600ची आणि ही 1700ची. म्हणजे सोबत आहे, ऑफिसर टाईप आहे. मला असेच आवडतात. रिच वाटतात. ही एक अशी आहे आणि एक अशी. आणि ही अशी आहे. तर अशा प्रकारे मी घेतले. तुम्हाला कुठून घेतल्या? तर मी या महालक्ष्मी दुकानामधून घेतलेले आहे, मेन रोडवरून. तर अशा प्रकारे माझी छान आहे choice साडी, मला छान. आवडती का नाही आवडत, ज्याची त्याची चॉईस वेगवेगळी असती. छान. मम्मीचा आता मस्त नाश्ता पण झालाय. नाश्ता म्हणा काही, तर आता काही भूक नाही आता मम्मीला. काही भूक नाही मला. तर गोळ्या औषध खाऊन मी आता थोडं पडणार. मग 5-5:30ला उठेल. तर मग मग आपलं नीती नियमाप्रमाणे जे काही चालेल. रेग्युलर असतं आपलं रोजचं ते चालूच आहे. मग तर मम्मी छान अशी शॉपिंग केली, तीही दाखवली. साड्या घेतल्या मम्मी, ती दाखवल्या. 2 साड्या घेतल्या, 2 टाप ऑनलाईन मागवले. काश्मीरला जायचं, याला जायचं मला. केरळला. केरळला जायचंय. पुढच्या महिन्यात आहे माझी डेट आल्यावर तुम्हाला सांगेलच मी. तर खूप छान अशी चिकन 65ची रेसिपी होती. नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे, खायला सुंदर लागते. बऱ्याच जणांना ती माहिती पण आहे, करतात पण. तर तुमची काय पद्धत असेल तीही सांगा. तुम्हाला काय हवं असेल, काही चिकनमध्ये वेगळं शिकायचं असेल मम्मीकडून, ते पण सांगा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.